डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त शेतकरी नेते विठ्ठल पवार राजे यांना भीम संविधान रत्न योद्धा शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। महार रेजिमेंटच्या सैनिकांकडून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महार रेजिमेंटचे संस्थापक आहेत म्हणून त्यांना आम्ही आज धन्यवाद जोरसे बोलना है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। नगराध्यक्ष माननीय धीरज घाटे साहेब या देखील या ठिकाणी आले, त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंती निमित्त विज्ञानामागचे नमस्कार, मी विठ्ठलराजे पवार, राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचार शेतकरी संघटना महासंघ। आज 14 एप्रिल या दिनानिमित्त पुण्याच्या कलेक्टर ऑफिसच्या समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं सुरू असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साप्ताहिक राष्ट्र परिवार या संघटना आणि RPI संघटनेच्या वतीनं आज विविध मान्यवरांना या ठिकाणी संविधान रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे। या निमित्तानं आज 11 एप्रिलला आपले शेतकऱ्यांचे दैवत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या जयंतीच्या निमित्त म्हणजे हे 200वं वर्ष साजर करतं आहे राज्य आणि राष्ट्र सरकार। आणि आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती, एक दोन्ही जयंत्यांचं औचित्य साधून या ठिकाणी प्रचंड मोठा असं कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे। या कार्यक्रमामध्ये शेतकरी सर्वांची दखल घेत या RPI परिवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान परिवाराने या ठिकाणी संघटनेच्या आंदोलनाची आणि शेतकऱ्यांच्या न्यायाची दखल घेत या ठिकाणी मला संविधान रत्न पुरस्कार सन्मानित केलं। खऱ्या अर्थाने हा राज्यातल्या आणि तमाम शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि कामगारांचा असं मी मानतो। आणि आजचा हा पुरस्कार मी माझे श्रद्धेय आई वडील यांना मी समर्पित करतो, शेतकऱ्यांना समर्पित करतो। खरं तर त्यांनी मला जर जन्माला घातलं नसतं तर आज माझ्या हातून एवढी मोठी सेवा, आज सातत्याने 47 वर्ष शेतकरी एकमेव चळवळीत काम करत असताना, म्हणजे राष्ट्र सेवा दलापासून तर शेतकरी चळवळीपर्यंत हा जो प्रवास जे काही आम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून जो काही राज्य आणि राष्ट्र सरकारच्या माध्यमातून जो काही आम्हाला त्रासही झाला, परंतु संविधानाच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे काही आम्ही दिलं हे अद्वितीय आहे। हे राज्यातला एखादा मिनिस्टर, मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी देखील केलं नाही। एवढं मोठं काम हे जोशी विचारमंच शेतकरी संघटनेने आज केवळ संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, भारतीय घटना तुम्हाला कधीही मोडतोड करता येणार नाही। तुम्ही कायद्याची मोडतोड कराल पण घटनेची मोडतोड तुम्हाला करता येणार नाही। आणि हे सर्व सिद्ध आहे। म्हणून आज राज्य आणि राष्ट्र अनेक या शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या कार्यरत आहेत। जे काम करतायत त्यांच्या पाठीशी असल्याने राष्ट्रातल्या शेतकरी उभं राहावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 199व्या म्हणजे 200व द्विशताब्दीच्या निमित्तानं हे खऱ्या अर्थाने ते मला वाटतं राज्य आणि राष्ट्रातला जर शेतकरी, कष्टकरी, कामगार आणि संविधान मानणारा जो वर्ग आहे हा जर एकवटला तर राज्य आणि राष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची गैरघटना घडणार नाही। कारण आजचा दिवस हा
मोलाचा दिवस आहे. हे संपूर्ण राष्ट्र नव्हे तर राष्ट्राच्या बाहेर देखील आज खूप मानाने हा उत्सव साजरा केला जातोय. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली विथ द पीपल, आम्ही भारताचे लोक नागरिक, हे जर नसतं तर आज विठ्ठलराजे पवार यांनी राज्य आणि राष्ट्र आणि जवळपास राज्यातल्या उच्च न्यायालयापासून सुप्रीम न्यायालयापर्यंत ज्या काही 13-14 PIL आम्ही दाखल केल्या आणि त्या यशस्वी जिंकल्या, च्या माध्यमातून राज्यात महाराष्ट्र राज्यातल्या कोट्यावधी कृषी पंप धारकांचं वीज बिल मुक्त केलं संघटनेच्या माध्यमातून. त्यानंतर अवकाळीच्या जवळपास 42 लाख हेक्टरवरती झालेल्या नुकसानाला जवळजवळ आम्ही उच्च न्यायालयामध्ये 42,000 कोटींची मागणी केली. ती मान्य झाली, ती शेतकऱ्यांच्या खात्यात गेली. मग ती कर्जमुक्ती असेल आणि राज्य सरकारने जी आत्ता 2 लाखापर्यंतची जी कर्ज माफी दिलेली आहे, ती वसुली आहे, ती कर्ज माफी आहे आणि वसुली आहे, ती मुक्ती नाही असं आम्ही मानतो. आज संविधान दिनानिमित्त म्हणा किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती दिनानिमित्त मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि देशाचे कृषी मंत्र्यांना मी या मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करेन की तुम्ही जी 2008ला जी कर्जमुक्ती झाली त्यातली कर्जमुक्ती तुम्ही पुन्हा एकदा द्या. राज्य आणि राष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी पिकलेल्या प्रकारच्या शेताला कोथिंबिरी भाजीपाल्यापासून तर सर्व प्रकारचा मग दूध असेल, सर्व प्रकारच्या शेता जो शेतकऱ्याच्या इथं उत्पादित होतो त्या प्रत्येक शेतमालाला गॅरंटी MSP म्हणजेच बेस भाव हा कायदा डॉक्टर स्वामीनाथन रंगराजन समितीच्या शिफारसी या लागू केल्या पाहिजे. या संघटनेची स्थापना 1979 झाली. 9 ऑगस्टला शरद जोशींनी केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत हा प्रयत्न आणि हा संघर्ष सुरू आहे. हा जो संघर्ष सुरू असताना राज्य आणि राष्ट्र जवळपास 250 पुरस्कार आले. त्यापैकी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मिळालेला हा संविधान रत्न पुरस्कार हा मी सर्वश्रेष्ठ आणि राज्यात आम्ही तो समर्पित. जय किसान, जय औचित्य साधून राष्ट्र परिवारचे प्रमुख संस्थापक संपादक आदरणीय रिपब्लिकन जनशक्तीचे आदरणीय शैलेंद्रजी मोरे साहेब यांनी या ठिकाणी समाजातील विविध क्षेत्रातील गुणीजनांचा या ठिकाणी सन्मान आयोजित केला. खरं तर हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. मी माझ्या पार्टीतर्फे मायनॉरिटी सुरक्षा महासंघातर्फे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष काळे बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन व सर्वांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. महार रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांची या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादा तमाम आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांना अभिवादन करते. करांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. सुरत धामं सुपेमं पिरत राज्यं सुजननेतं भीमरावं सरा आजचं हे 36वं वर्ष आहे. 36 वर्षाच्या तपश्चर्यानंतर माननीय कमलनाथ मुले या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. आलेला आहे. माननीय भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक माननीय यांचं या ठिकाणी स्वागत करतो.